मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण अशी अपडेट या ठिकाणी मी तुम्हाला देणार आहे। बघा, या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींना दरमहा 1500 रुपये तुमच्या खात्यामध्ये जे बँक खाता आहे त्या खात्यामध्ये डीबीटीच्या माध्यमातून या डीबीटी प्रणालीच्या माध्यमातून जमा होणार आहे। पण महत्त्वाचा मुद्दा असा आहे की सर माझं फॉर्म अप्रूव्ह झाला, मंजूर झालेला आहे, पण याच्या पुढची एक आम्ही पायरी सांगतो की ते महत्त्वाची की तुम्ही जे बँक खातं दिलेलं आहे बघा, या बँक खात्याला सर्वप्रथम तुमचं आधार लिंक असणं गरजेचं आहे। जर आधार लिंक असेल तरच हे पैसे तुमच्या खात्यामध्ये येणार आहे। मग आता लक्षात ठेवा, महाराष्ट्रातील 21 ते 65 वर्षाच्या महिला भगिनी या योजनेसाठी लाभार्थी आहेत, पात्र आहेत। याची लास्ट तारीख आहे 31 ऑगस्ट पर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता, ही तारीख लक्षात ठेवा। मग आता अनेक माता भगिनींना प्रश्न पडला, मी बँक खातं दिलं, मग माझ्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक आहे की नाही हे कसं चेक करायचं हे या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त माता भगिनींपर्यंत तळागाळातील, ग्रामीण भागातील, शहरी भागातील सर्व माता भगिनींना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। नवीन असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा। बघा, आता आपण बघणार आहोत सर्वप्रथम म्हणजे काय की सर माझं आधार लिंक आहे, मी शेतूवर जाऊ का? नाही, अजिबात नाही। तुम्ही घरी तुमच्या मोबाईलवरून बघा, तुमच्या मोबाईलवरून किंवा तुमच्याकडे जर कॉम्प्युटर असेल तर कॉम्प्युटरवरून किंवा तुमच्याकडे जर लॅपटॉप असेल तर लॅपटॉपवरून तुम्ही ही माहिती घर बसल्या मिळवू शकता, काढू शकता। यासाठी आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी एक लिंक दिलेली आहे, त्यासोबत आपल्या कमेंट बॉक्समध्ये सुद्धा एक लिंक दिलेली आहे। त्या लिंकवर फक्त क्लिक करायचं। क्लिक केल्याच्या नंतर तुमच्या समोर असं बघा, वेलकम टू माय आधार, हे या ठिकाणी युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजे आधार कार्डची वेबसाईट ओपन होईल। ही वेबसाईट ओपन झाल्याच्या नंतर बघा तुम्हाला असा इंटरफेस दिसेल, ज्याच्यामध्ये वरती अंगठा आहे, त्याच्या खाली लॉग इन दिसेल बघा, लॉग इन। तुम्ही या लॉग इनला क्लिक केलं की त्याच्या खाली येते लॉग इन विथ आधार अँड OTP। लगेच बघा या ठिकाणी नंतर असा इंटरफेस ओपन होतो। या ठिकाणी तुम्हाला आधार कार्ड टाकायचा, नंबर टाकायचा आहे। फॉर एक्झाम्पल एखादी माता भगिनी आहे, समजा आपण तिचं मनीषा, आता या मनीषा नावाच्या माता भगिनीचं इथं आधार कार्ड सगळ्यात पहिले तुम्ही टाकायचं आहे। तुम्ही बघा, आता एक महत्वाचा मुद्दा आहे, परंतु हे प्रोसेस होण्यासाठी या मनीषा ताईच्या अगोदर आधार कार्डला, आता हे पहिले महत्वाचे बरं का, ते नंतर लिंक पेक्षाही आधार कार्डला मोबाईल नंबर अगोदर लिंक पाहिजे। मग आधार इथं नंबर टाकायचा जो असतो तो हा कॅप्चा आहे बघा इथं दिलेला, हा कॅप्चा टाकायचा TRX5H जे असेल ते। नसेल समजलं तर तुम्ही याला रिफ्रेश करू शकता आणि हा रिफ्रेश करून हा कॅप्चा टाकला की इथं तुम्हाला एक ऑप्शन येतं, याला क्लिक करायचं, लॉग इन विथ OTP। मग याला OTP ज्यावेळेस तुम्ही करता क्लिक त्यावेळेस बघा हा लॉग इन विथ OTP आलेला आहे। हा OTP ज्या वेळेस तुम्ही सरळ तुमच्या समोर आधार कार्ड येतंय, तुम्ही हा टाकलेला नंबर कॅप्चा आला, याच्यानंतर तुमच्या त्या मोबाईलवर म्हणजे कोणाच्या, मनीषा ताईच्या मोबाईल नंबरवर, लक्षात ठेवा मी अगोदरच सांगितलं, याच्यासाठी त्यांचं मोबाईल सुद्धा आधार खात्याला लिंक पाहिजे, आधार कार्डला लिंक पाहिजे। मग त्या मनीषा ताईच्या मोबाईलवरती एक उदाहरण द्यायला आपण OTP, तो OTP या ठिकाणी टाकायचा आहे आणि OTP टाकून जेव्हा इथे तुम्ही लॉग इन कराल तेव्हा तुमच्या समोर असा इंटरफेस ओपन होईल। पहिलं येईल तुम्हाला बघा, डॉक्युमेंट अपडेट्स, डाउनलोड आधार, तुम्ही आधार कार्ड डाउनलोड करू शकता, ऑर्डर आधार, PVC कार्ड किंवा या ठिकाणी ऍड्रेस अपडेट, याच्याशी आपल्याला काही घेणं देणं नाही। 1 2 3 4 बघा, याच्याशी आपल्याला घेणं देणं नाही, आपल्याला 5व्या नंबरचं महत्वाचं आहे। इथे येते बघा बँक सीडिंग स्टेटस, याला ज्यावेळेस तुम्ही क्लिक करता त्यावेळेस त्या मनीषा ताईची अख्खी बँकेची डिटेल या ठिकाणी तुम्हाला तिथं पाहायला मिळेल। म्हणजे त्यांना, म्हणजे त्यांचा आधार नंबर आहे, त्यांच्या बँकेचं नाव या ठिकाणी येईल आणि बँक सीडिंग स्टेटस म्हणजे आधार कार्ड त्या खात्याला ऍक्टिव्ह आहे का नाही, आपल्याला ऍक्टिव्ह पाहिजे। असं ग्रीन याच्यामध्ये जर बटन आलं, ऍक्टिव्ह जर आलं, तर याचा अर्थ आता ते जे खातं त्या आपल्या मनीषा ताईनं दिलेली आहे त्या बँक खात्याला तो आधार नंबर, लक्षात ठेवा, आधार नंबर लिंक आहे आणि लगेच याच बँकेमध्ये जे खातं त्यांनी दिलं असेल त्या डीबीटीच्या माध्यमातून पैसे दरमहा 1500 रुपये जमा होणार आहेत। आता अनेक माता भगिनींना एक प्रश्न पडलेला आहे की सर आमच्याकडे कधी एक खातं आहे, 2 आहेत, 3 आहेत बघा, पण आम्ही पहिलं खातं जोडलं नाही आणि दुसरं जोडलं, तिसरं खातं आमचं जोडलं नाही, पण तिन्ही खात्याला अकाउंट आहे। तर कधी कधी काय होते बघा, याच्यामध्ये तुम्हाला हे पहिलं लिंक केलेलं दाखवलं, दुसरं दाखवणार नाही, तर अशा वेळेस तुम्हाला
तुम्ही त्या बँकेमध्ये जाऊन याची विचारपूस करू शकता। किंवा तुम्हाला जर माहिती असेल की बाबा आपलं दुसरं सुद्धा आधार लिंक आहे, कधी कधी 2-2, 3-3 आपण आधार लिंक बँक खाते करतो, असं काही नाही तर पुन्हा त्याच्यामध्ये परत टेन्शन घ्यायचं नाही की बाबा माझे 2 अकाउंट आहेत आणि एकच दाखवते दुसरं दाखवत नाही, याचा अर्थ असं नाही। याचा अर्थ तुम्ही त्या बँकमध्ये जाऊन चेक करू शकता की सर पहिलं पण माझे हे 3 अकाउंट लिंक आहेत आधार कार्डला, पण पहिलं मी 2 न जोडता तिसरं न जोडता दुसरं जोडलं, पण या स्टेटसनुसार मला पहिलं दाखवते दुसरं दाखवत नसेल तर तुम्हाला त्या बँकमध्ये नक्कीच ते पाहायला मिळणार आहे। एवढी अतिशय महत्त्वपूर्ण अशी माहिती या ठिकाणी मी दिलेली आहे। नुसतंच फक्त फॉर्म भरून होत नाही तर ही माहिती तुम्हाला असणं गरजेचं आहे। म्हणून महाराष्ट्रातील तमाम गरजू महिला भगिनींपर्यंत ही लिंक नक्कीच पोहोचवा। चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। धन्यवाद, खूप खूप आभार।